निश्चितच श्रुती, ज्या पद्धतीने लोकसभेला या बारामतीकडे राज्याचं लक्ष लागून होतं, देशाचं लक्ष लागून होतं, त्याच पद्धतीने या विधानसभा निवडणुकीत सुद्धा या बारामतीकडे लक्ष लागून आहे. त्याचं कारणही तसंच आहे. अर्थात पवार विरुद्ध पवार अशी थेट लढत या बारामतीमध्ये आहे. काका पुतण्यांची लढत आहे. युगेंद्र पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये ही थेट लढत आहे आणि थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी मतदार जे प्रतिनिधी आहेत त्यांना आतमध्ये सोडलं जात आहे. प्रत्येकाची तपासणी केली जाते. प्रत्येकाचं ओळखपत्र या ठिकाणी तपासलं जात आहे. युगेंद्र पवार आणि अजित पवारांचे जे मतदान प्रतिनिधी आहेत, मतमोजणी प्रतिनिधी आहेत, त्यांना आतमध्ये प्रवेश दिला जात आहे. आपण पाहू शकतो सकाळपासूनच या ठिकाणी मोठी गर्दी या सगळ्या कार्यकर्त्यांची, मतदार प्रतिनिधींची आपल्याला पाहायला मिळते. मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा या मतमोजणी केंद्रावरती पाहायला मिळते. वखार महामंडळ ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी हे मतमोजणी पार पडणार आहे आणि या लढतीकडे राज्याचं लक्ष आहे. त्यापूर्वीच आपण पाहू शकतो की शहरभर अजित पवारांचे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत. अजित पवार भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स झळकल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने सुप्रिया सुळे यांना याच बारामती विधानसभा मतदारसंघातून 48,000 मतांचं मताधिक्य, कौलमध्ये मी आहे, बोगस मतावर ते आहेत, एवढाच हा फरक आहे. तर महाराष्ट्राचा महाफैसला, सगळ्या देशाला निकालाची उत्सुकता. महायुती कायम राहणार आहे की मविया याकडे लक्ष. बिग फाईट ठाणे शहरातली. संजय केळकर विरुद्ध अविनाश जाधव विरुद्ध राजन विचारे असा हा सामना. संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात विरुद्ध अमोल खताळ अशी लढत. हसन मुश्रीफ विरुद्ध समरजित घाटगे असा हा कागलमधली बिग फाईट सामना. तर संभाजीनगर जिल्ह्यात यंदा कोण बाजी मारणार आहे याकडे लक्ष आहे. सिल्लोडमध्ये सत्तारांचं काय होणार आहे. गंगापूर हा मतदारसंघ राखण्याचं प्रशांत बंब यांच्या समोर आव्हान आहे. तर संभाजीनगरसाठी आपण थेट जाणून घेणार आहोत आपले या सगळ्या लढतींसंदर्भात. आपले प्रतिनिधी दत्ता कानवटे यांच्याकडनं. दत्ता, संभाजीनगरकडे विशेष लक्ष, मराठवाड्यात काय होतंय याकडे खरं तर विशेष लक्ष, आणि संभाजीनगरकडे सुद्धा. नक्कीच श्रुती, छत्रपती संभाजीनगर ही मराठवाड्याची राजधानी समजली जाते आणि राजधानीमध्ये नक्की काय निकाल लागतात याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे. मात्र तत्पूर्वी या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पूर्व मतदारसंघामध्ये जे स्ट्रॉंग रूम होती ते स्ट्रॉंग रूम सध्या उघडण्यात आलेली आहे आणि टपाली मतपेट्या बाहेर काढण्याची तयारी जी आहे ती या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. सुरुवातीला टपाली मतपेट्या बाहेर काढल्या जातील, त्या मतमोजणी टेबलवर ठेवल्या जाणार आहेत आणि त्यानंतर ईव्हीएम बाहेर काढणार आहेत. त्यानंतर मतमोजणी सुरू झाल्यानंतर प्रत्यक्षात कौल कोणाला मिळेल हे आपल्या समोर येईल. मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अब्दुल सत्तार यांची प्रतिष्ठापना लागलेली आहे. दुसऱ्या बाजूला गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रशांत बंब आणि सतीश चव्हाण यांच्यामध्ये काट्याची टक्कर झाली होती. त्यामुळे तो गड राखणार की सतीश चव्हाण विजयी होणार हे सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. तिसरं म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातला पूर्व विधानसभा मतदारसंघ, धार्मिक रंग असलेला हा मतदारसंघ. अतुल सावे विरुद्ध इम्तियाज जलील यांच्यामध्ये लढत झाली होती. त्यामुळे तिथे कोण विजयी होणार याकडे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बीड जिल्ह्यातल्या परळी विधानसभा मतदारसंघामध्ये धनंजय मुंडे यांचं काय होणार याची सुद्धा उत्सुकता लागलेली आहे. तर तिसऱ्या बाजूला लातूर जिल्ह्यामध्ये अमित देशमुख असतील किंवा धीरज देशमुख असतील यांचा कशा स्वरूपाचा विजय होईल याची सुद्धा. आणि आता आणखी एक मोठी बातमी. राज्यामध्ये महायुतीचं सरकार येणार असा दावा संतोष दानवे यांनी केलेला आहे. उमेदवार आहेत संतोष दानवे आणि भोकरदन मधून मी विजयी होणार असा दावा संतोष दानवे यांनी केलाय. दादा, आज निकाल लागणार आहे, काय पहिली प्रतिक्रिया? आज महाराष्ट्र विधानसभेचे निकाल हाती येणार आहेत आणि मला निश्चितपणे विश्वास आहे की या राज्यामध्ये महायुतीचं सरकार हे स्थापन होणार, यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि नक्कीच जनता ही आमच्या बाजूने कौल देईल हे आता स्पष्ट त्या ठिकाणी आज तुम्हाला दिसून येईल, कारण जनतेमध्ये मतदानासाठी उत्साह होता. आणि एक महत्त्वाची बातमी आहे, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गुलाल कुणाचा? 3 नवे चेहरे रिंगणात आहेत. रत्नागिरीमध्ये 5 आमदारांसह 2 माजी आमदार, 3 नवे चेहरे रिंगणात आहेत. तर रत्नागिरीमध्ये 20 टेबलवर 26 फेऱ्यांमध्ये सध्या मतमोजणी होणार आहे. राजापुरामध्ये 25 फेऱ्यांमध्ये, गुहागरमध्ये 23 फेऱ्यांमध्ये मतमोजणी केली जाणार आहे. तर दापोलीमध्ये एकूण 28 फेऱ्या आणि चिपळूणमध्ये
तर चंद्रपूरमध्ये अवघ्या काही मिनिटात आता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. बल्लारपूरमध्ये 27, ब्रह्मपुरीमध्ये 23, राजुरा वरोऱ्यामध्ये देखील मतमोजणीला काही क्षणातच सुरुवात होणार आहे. तर चंद्रपूरमध्ये अवघ्या काही मिनिटात आता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. बल्लारपूरमध्ये 27, ब्रह्मपुरी 23, राजुरा वरोऱ्याचा निकाल हा 25 फेऱ्यांमध्ये एकूण स्पष्ट होणार आहे. तर चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार त्याचबरोबर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तिकडे मानखुर्दमध्ये नवाब मलिक यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागली आहे. थेट मानखुर्दमध्ये आपण जाऊयात. अक्षय मंकणी आपल्यासोबत आहेत. अक्षय, मतमोजणीला सुरुवात होण्यासाठी अवघा आता अर्धा तास उरलेला आहे. उमेदवारांची धाकधूक जशी वाढलेली आहे तशी महाराष्ट्राला देखील प्रतीक्षा आहे की आज काय निकाल लागणार. नक्कीच निखिला, सध्या आपण शिवाजीनगर मानखुर्द या विधानसभेच्या मतमोजणी केंद्रावरती आहोत आणि आपण पाहू शकतो की मोठा पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त जो आहे तो या संपूर्ण मतमोजणी केंद्रावरती आपल्याला पाहायला मिळतोय. मोबाईल असेल, बॅग असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मतमोजणी केंद्राच्या आतमध्ये कोणत्याही निवडणूक प्रतिनिधीला घेऊन जाण्यास जो आहे मज्जाव जो आहे तो करण्यात येताना पाहायला मिळतोय. आणि या संपूर्ण